वेगवेगळ्या खुणा शिकलो. वेगवेगळ्या खुणा शिकलो. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ आहा ए ओ र. बरोबर. ट्र मधलं र, परत य जोडलेलं, या जोडलेलं, अक्षराला तेच अक्षर, ल ला ल जोडायचं, त ला त जोडायचं, परत ल ला प जोडायचं, म्हणजे अक्षराला दुसरं अक्षर जोडायचं. बरोबर. परत ए ओ. परत तुम्हाला अजून एक गोष्ट शिकवलेली होती बघा. शब्दाच्या शेवटी अक्षराच्या डोक्यावर जर टिंब आला त्याला जोरात फक्त त्या शेवटच्याला वाचायचं. काय करायचं? जोरात वाचायचं. त्याला न आणि म वाचायचं नाही. बघा काय करायचं आहे. नेहमी आपण जेव्हा लिहितो त्यावेळेस असं आलं की आपण समजा प आहे, प मध्ये म किंवा न जोडतो. प मध्ये काय करतो? म किंवा न जोडतो. प आणि न पंग पंग त काय जोडलेलं आहे? पंग झालं. म्हणजे मन. त्या शब्दामध्ये काय जुळतंय त्या पद्धतीने आपण त्याचं वाचन करतो. पंगत, गंमत, जम्मत, रंग, वंग, भंग, भंग. बरोबर. बरोबर. पण आता हाच टिंब शेवटच्या अक्षरावर बघा. हा बिंदू, हा बिंदू शिरो भागात जर आला, शिरोबिंदू म्हणजे डोक्याच्या वर, आपण समजू हे डोकं आहे त्याच्यावरचा हा बिंदू, त्याला म्हणायचं शिरोबिंदू. काय म्हणायचं? शिरोबिंदू. जर शेवटच्या अक्षरावर आला तर ते कसं वाचायचं किंवा त्यानं अर्थ सुद्धा बदलू शकतो. आता बघा आपण हे वाचलं पंगत. प हे अक्षर आहे, ग अक्षर आहे, त आहे. बघा प अक्षर आहे, ग अक्षर आहे, त अक्षर आहे. ते एकत्र आले आणि त्याला अर्थ बनला. आपण याला शब्द म्हणतो. बघा ग आहे, म आहे, त आहे, त्याच्यामध्ये म किंवा न. बरोबर. गंमत, अनुस्वार म्हणतो आपण त्याला. ते मिसळलं, शब्द तयार झाला गंमत. पण ही अक्षर आहेत ती एकत्र आली, अक्षर एकत्र आली, शब्द बनला. तसं काही शब्द आहेत शेवट मात्र शिरोबिंदू. शिरोबिंदू म्हणजे डोक्याच्या वर टिंब. शिरो म्हणजे डोके, शिर म्हणजे डोके, शिर म्हणजे डोके, शिर म्हणजे डोके आणि त्याच्यावर बिंदू द्यायचा. पण कधी? शेवट. शेवटी शिरोबिंदू आला की काही वेळेस त्याचा अर्थच बदलून जातो. उदाहरणार्थ बघा आपण हे काय लिहिलंय. वार, वार म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. हे वार झाले. वार म्हणजे दिवस, आठवड्यातले दिवस. त्याला आपण नाव दिलेले आहेत. आणि हे वार काय होतात? चालूच असतात. चक्र चालू असतं याचं. चाल सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. हे बंद पडतंय का कधी? एक गेला की दुसरा, एक गेला की दुसरा. जसं सायकलीचं चाक फिरत राहतं तसं हे वाराचं चक्र फिरत राहतं. हे वार. पण बघा शिरोबिंदू, शिरोबिंदू म्हणजे डोक्याच्या वरचा टिंब दिला. पण कधी शेवटी त्याचा अर्थच बदलून जाते. आणि ते कसं वाचायचं ते पण मी सांगितलंय. ज्याच्या डोक्यावर शेवटी बर का, ज्याच्या डोक्यावर शेवटी टिंब दिलाय, बिंदू दिलाय, त्याला जोरात म्हणायचं. काय आहे?
सारखंच आहे, पण हा शेवटचा आहे, त्याला डोक्यावर टिंब देऊ आणि त्याला जोरात म्हणायचं. काय झालं? बघा, हा वार म्हणजे दिवस आणि हे वार वार म्हणते ना, अर्थ बदलला का नाही? म्हणजे हे किती महत्वाचं आहे, कुठं दिलंय त्याच्यावर आहे. शेवट ज्याच्या आधी शेवट पाहिजे बरं का, तो जोरात म्हणायचा. काय म्हणायचा? जोरात. काय म्हणायचं? जोरात. बरोबर का? खाण. काय म्हणायचं त्याला? खाण म्हणजे काय? जमीन खोदायची आणि धातू बाहेर काढायची, त्याला खाण म्हणायचं. तुम्ही केजीएफ सिनेमा बघितलाय का? केजीएफ, त्यातनं कसं ते सोनं काढते जमिनीत जाऊन जाऊन, बरोबर? ती खाण, बरोबर? सोन्याची खाण, वेगवेगळ्या धातू आहेत, ते जमिनीतनं शोधून काढावे लागतात, खनिज. मग ती खाण आणि तेच आहे खाण, पण शेवट काय केलंय बघा. काय झालं? खाण. खाण म्हणजे अर्थ कसा बदलला, बरोबर? याला म्हणायचं शब्दाच्या शेवटी शिरोबिंदू दिल्यावर अर्थ बदलतो, बरोबर? शेवट हा शब्द आहे, शेवटचा अक्षर न आहे आणि त्याच्यावर टिंब आला. शिर म्हणजे डोकं, त्याच्यावर बिंदू दिला, शिरोबिंदू. याला काय म्हणायचं? शिरोबिंदू. पण कुठे दिलाय? शब्दाच्या शेवटी. त्यावेळेस ते जोरात म्हणायचं आणि त्याचा अर्थ बदलून द्यायचा. बरोबर? बरोबर आहे का? काय आहे? आपण म्हणतो अर्धी मोडून दे, एक कोर दे, दोन कोर दे, तीन कोर भाकरी दे, दोन कोर चपाती दे, म्हणतो का नाही आपण? आणि आता हे कोर लिहिलंय, पण शेवटच्या वर शिरोबिंदू दिला. कोर. कोर म्हणजे रिकाम, कोरा कागद. ते तसं कोर झालं. कोर म्हणजे काहीच नाही लिहिलं, बरोबर? अर्थ बदलला का नाही? म्हणजे शेवटी जर शिरोबिंदू दिला तर त्याचा अर्थ बदलतोय, बरोबर आहे का? शेवटी जर शिरोबिंदू दिला तर त्याचा अर्थ बदलतो. पुढे अजून एक बघूया आपण. आता हे तर खूप छान आहे. पुरण. न न कुठं आहे? न आणि पुरण, बरोबर? माहिती आहे का तुम्हाला? कसं माहिती आहे सांगा? पुरण कुठे बघितलंय तुम्ही? कशाला? पोळी करताना आपण त्यात पुरण टाकतो, बरोबर? ते हे पुरण, ते पुरण. आणि आता हे पुरण आहे, पण शेवटच्या वर शिरोबिंदू दिला. पूर्ण जमिनीत पूर्ण किती बदल? हे खायचं पुरण झालं आणि हे काय झालं? पूर्ण. हा, खाली पूर्ण. बघा किती बदललं, बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? अशा पद्धतीनं किंवा एकाच अनेक सुद्धा होत. एक आहे त्याचं अनेक सुद्धा होत. आता समजा हे घर आहे, घर घर, पण या घ
एकाचं अनेक सुद्धा करायचं काम हा शिरोबिंदू करतो. शेवटी आलाय, शेवटच्या अक्षरावर जोर आला की समजायचं शेवटी शिरोबिंदू आलेला आहे. किंवा तो अर्थ बदलतो किंवा एकाचं अनेक सुद्धा करतो. बघा असे काही शब्द आपल्याला इथं दिलेले, बरोबर. हे शब्द आपण माहिती करून घ्यायचे. आता आपल्यातलं एक जण कोणतं पुढे पहिला शब्द वाचेल, तुम्ही पाठीमागे म्हणायचा आणि तोच शब्द पण शेवटी शिरोबिंदू दिलाय, मग त्याचा अर्थ बदलला तो सुद्धा वाचेल. दोन्ही समजून घ्यायचं की शिरोबिंदू दिल्यानंतर पहिल्यात आणि दुसऱ्यात काय बदल होतोय, कसा अर्थ बदलतोय, त्याचा एकाचा अनेक होतोय किंवा पूर्ण अर्थच बदलून जातो. मग त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे, हे आपण जपून वापरलं पाहिजे. बरोबर, लक्षात आलं? ठीक आहे.